आणि आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र। राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे, भाजप, शिंदेंचा पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच शिवाजी पार्कामध्ये आज महायुतीची रंगीत तालीम पाहायला मिळाली। पहिल्यांदाच राज ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावरती आल्यानं महायुतीचं दर्शन झालं। मनसेच्या दीपोत्सवामध्ये हे तिन्ही दिग्गज एकत्र आल्यानं आता नव्या युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलेल्या आहेत आणि त्यामुळे आगामी पालिका निवडणुकांमध्ये हे त्रिदेव एकत्र येणार का याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। पाहूयात या संदर्भातला आमचा विशेष रिपोर्ट। राज ठाकरेंचा दीपोत्सव, भाजपची मनसे साथ। मनसेच्या दीपोत्सवाला शिंदे फडणवीसांची उपस्थिती, महाविकास आघाडीची मात्र रोषणाईवरून टोलेबाजी। दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव उत्साहात साजरा झाल्यानंतर आता दिवाळी सणाचाही मोठा जल्लोष पाहायला मिळतोय। या जल्लोषात मनसेच्या दीपोत्सवानं सुद्धा राजकीय प्रकाश पाडलाय। विशेष म्हणजे राज ठाकरेंच्या या दीपोत्सवात यंदा पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही सहभाग घेतला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसेच्या दीपोत्सवाच्या उद्घाटनाला हजेरी लावत एक प्रकारे त्यांनी मनसेला युतीचं निमंत्रण दिलंय। एक जो लख प्रकाश आपल्याला पाहायला मिळतोय तसाच लख प्रकाश आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये यावा एवढेच या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो। आणि या चांगल्या कार्यक्रमाकरता राजसाहेब आपण आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो। दोघंही आम्ही अगदी उशिरापर्यंत काम करत असतो, त्यामुळे राजसाहेब कधी येऊ शकतात, अगदी रात्री, अपरात्री, मध्यरात्री पण आम्ही अगदी बिलकुल भेटणार। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या निवासस्थानी एकत्र आले, त्यामुळे राज ठाकरेंनी सुद्धा मोठ्या आनंदात दोघांचं स्वागत केलं। माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री माझे मित्र देवेंद्रजी फडणवीस यांचा मी अत्यंत आभारी आहे की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दिली, दाखवली। अंधेरी पोटनिवडणुकीत माघारी संदर्भात राज ठाकरेंचं पत्र आणि त्याची भाजपनं घेतलेली दखल असो किंवा राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीगाठी असो, मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजप यांच्यातल्या जवळीकीवरून विरोधकांकडून सातत्यानं टीका केली जाते। त्यातच आता मनसेच्या दीपोत्सवाच्या उद्घाटनाला दोन्ही नेते आल्यानं विरोधकांचा तिळपापड झाल्याचं पाहायला मिळतंय। खेड्यापाड्यांमध्ये विद्युत रोषणाई नाहीये किंवा विद्युत नाहीये, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आज खेड्यापाड्यातल्या मुलांना शिकण्यासाठी जी लाईट विद्युतची गरज आहे ती नाहीये, पण नुसतं झगमग 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 करून आपण काय सिद्ध काय करतोय। आता दीपोत्सव करायचा आहे, त्यामुळे हे जे आहेत हे फक्त हारपुरे, दीपोत्सव, गणपती मंडळ याच्यापुरतेच आहे। यांना सामान्य माणसाशी, सामान्य माणसाच्या प्रश्नाशी काही देणं घेणं नाही हे स्पष्ट झालं। आगामी मुंबई महापालिकेच्या तोंडावर राजकारण तापलंय। त्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंचीही दीपोत्सवाच्या प्रकाशातील ही भेट महायुतीचे तर संकेत नाही ना, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। वरळीमध्ये भाजपकडून दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मराठी दीपोत्सवाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते। यंदा मोकळा श्वास घेत दिवाळी साजरी होतीये। दीपोत्सवाचा उत्साह यापुढेही कमी होणार नाही असं फडणवीसांनी यावेळी म्हटलंय। खरं म्हणजे अतिशय सुंदर गाण्याचा कार्यक्रम सुरू होता आणि सुरांमध्ये असुर म्हणून या ठिकाणी मी आपल्यामध्ये उभा आहे, पण मी केवळ आपल्याला दीपावलीच्या शुभेच्छा देण्याकरता आलोय। खऱ्या अर्थानं
ही दिवाळी 2 वर्षानंतर मोकळा श्वास घेत आपण सगळे साजरं करतो आहोत. सिंधुदुर्गामधील राणे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेतील संघर्षात आता भाजपनं एक पाऊल पुढे टाकल्याचं दिसतंय. कारण आमदार वैभव नाईकांच्या एसीबी चौकशीच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चाला भाजपनं मोर्चाद्वारेच प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळं आता भाजपच्या मोर्चानंतर पुन्हा एकदा कोकणात राणे विरुद्ध भास्कर जाधव हा संघर्ष तापण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध भाजप. सेनेच्या मोर्चाला भाजपचं मोर्चाद्वारे उत्तर. संविधान रॅलीत भास्कर जाधवांवर निशाणा. जाधवांचा पुन्हा भाजप विरोधात हल्लाबोल. भाजपचा हा संविधान मोर्चा प्रत्युत्तर आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला. 18 ऑक्टोबरला आमदार वैभव नाईकांच्या एसीबी चौकशी विरोधात शिवसेनेनं मोर्चा काढला. या मोर्चात भास्कर जाधवांनी राणेंवर केलेल्या टीकेनं भाजप चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे भाजपच्या मोर्चातही भास्कर जाधवांवर त्यांच्याच भाषेत तोंडसूक घेण्यात आलं. म्हणे हल्ला झाला. ती बाटली ना अशी उभी होती. आता हल्ला करणारा माणूस जो फेकेल तो का ठेवून जाईल. आणि ही बाटली घरातलीच वाटत होती त्याची. रात्रीची असली. ती बॅल्कनीतून पडली. बाबा अटॅक झाला. अरे तुझ्या बापालाच अटॅक येणार आमच्यामुळे एक दिवस. लक्षात ठेव, लक्षात ठेव. काडीचा आधार, बुडत्याला कसला आधार. त्यामुळे ते उद्धव ठाकरे आता बुडायला लागले. त्याला कधीतरी एक ती बाई, आमदार बाई, काय नाव तिचं ते, ती सापडते. इकडे कुठेतरी स्वतःला भास्कर समजणारा एक कुठला तरी चिपळूणचा काजवा येतो आणि इकडे फडफडायला लागतो. त्याला उत्तर द्यायला ही मंडळी आलेली. त्यांना उत्तर द्यायला मंडळी. आता भाजप आणि त्यातही राणे कुटुंबियांकडून टीका झाल्यानं भास्कर जाधव तरी कसे शांत राहणार. भास्कर जाधवांनीही या मोर्चावरून भाजपवर जोरदार टीकास्त्र डागलं. अनेक प्रकारे शिवसेना संपवण्याचा भाजपानं प्रयत्न केला आणि शिवसेना संपत नाही हे त्यांच्या लक्षात आलं. आणि 40 आमच्या सहकाऱ्यांना फोडून त्यांनी शेवटी शिवसेनेवर घाला घालण्याचा प्रयत्न केला, घात करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेला मी निर्धार केला, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पहिल्यासारखी गरजायला लागली आहे. पहिल्यासारखी त्या ठिकाणी वाघासारखी डरकाळी फोडायला लागली आहे. याचा खऱ्या अर्थानं मला आनंद आहे. खरं तर भास्कर जाधवांनी राणेंवर केलेल्या टीकेनंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. तसंच काही अज्ञातांनी त्यांच्या घरावर दगडफेक केल्याचा आरोपही झाला. पण आता हा संघर्ष काहीसा शांत होत असतानाच भाजप आणि राणे कुटुंबानं पुन्हा एकदा जाधव आणि ठाकरेंच्या शिवसेनेला टार्गेट केलंय. त्यामुळे कोकणातल्या या संघर्षात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी अमरावतीमध्ये धमकीची भाषा वापरलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हात लावाल किंवा नादाला लागाल तर तलवारीनं हात छाटू अशी धमकीची भाषा त्यांनी वापरली आहे. तसंच मुंबईच्या ठाकरेंची दहशत काल आणि आजही असल्याचं विधान त्यांनी केलं. अलिबाबा 40 चोराच्या सरकारनं कोट्यवधींचा निधी रोखल्याचा आरोप भुयार यांनी केलाय. मुंबईच्या ठाकरेंची दहशत काल होती, आज उद्या आहे. तुमची दहशत नदीच्या काठ्यापर्यंत. आमच्या नादाला लागायचं नाही. हर्षवर्धन दादाच्या नादाला बिलकुलच लागायचं नाही. शिवाजी संस्थेच्या निवडणुकीमध्ये जाणीवपूर्वक तुम्ही धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला आणि यानंतर जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठलाही कार्यकर्ता जर धक्का लावण्याचं काम केलं तर तलवार हात छाटल्याशिवाय राहणार नाही. जरा काय तुम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांना खासदार संजय पाटील यांनी जोरदार दणका दिलाय. कवठे महांकाळच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप पराभूत झाले. 4 नगरसेवक फुटल्यानं रोहित पाटील यांच्यावर नामुष्कीची वेळ आली. राष्ट्रवादीचं बहुमत असतानाही खासदार संजय पाटील
यांनी चमत्कार घडवला. खासदार संजय पाटील गटाच्या सिंधुताई गावडे विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. कवठे महांकाळ नगरपंचायतीची 10 महिन्यांपूर्वी निवडणूक झाली होती. त्यावेळी रोहित पाटील यांच्या नेतृत्वात 17 पैकी 10 जागा जिंकत राष्ट्रवादीनं आपला डंका पिटलेला होता. रोहित पाटील यांनी भाजपचे खासदार संजय पाटील, शिवसेनेचे नेते अजितराव घोरपडे यांच्या गटाला पराभवाचा धक्का दिला होता. मात्र 10 महिन्यांच्या आतच खासदार संजय पाटील यांनी राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात आणली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 नगरसेवक फुटले. नलिनी भोसले, जयश्री लाटवडे, ज्ञानेश्वर भेंडे आणि अनिता खाडे हे 4 नगरसेवक संजय पाटील यांच्या गटात सामील झाले. सिंधुताई गावडे आणि राहुल जगताप यांना प्रत्येकी 8 मतं मिळाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिठ्ठीवर मतदान घेतलं. त्यात संजय पाटील गटाच्या सिंधुताई गावडे विजयी झाल्या. बहुमत असून सुद्धा राहुल जगताप यांना पराभव सहन करावा लागला. काही लोकांना तिथं डांबून ठेवण्यात आलं. काही गोष्टींचा मी उल्लेख आज या विजयाच्या आनंदामध्ये करणार नाही. काही गोष्टी जी माणसं तिकडे नेली होती त्यांचे फोन आल्यानंतर, आणायला गेल्यानंतर तिथले काही 70-80 लोक घेऊन अगदी फायरिंग करण्यापर्यंत सुद्धा काही घटना घडलेल्या आहेत. आम्ही तसं पत्र दिलेलं आहे. पण आज ह्या विजयाच्या आनंदामध्ये आम्ही तिकडे काही बोलणार नाही. योग्य वेळेला योग्य गोष्टीचा समाचार घेऊ एवढंच या निमित्तानं सांगतो. भारतीय जनता पार्टीतून काका, तसेच गजानन काका, अशोक बापू, मालक, सगळे नगरसेवकांनी जी मला संधी दिली नगर पंचायतची नगराध्यक्ष होण्याची, त्यातून विकासाचे कामे भरपूर करू, काकाकडून तसेच निधी आणून कवठे महांकाळ शहर जास्तीत जास्त सुधारणा, पाण्याचा म्हणा, गटारीचा, रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू. काकाच्या प्रयत्नातून आणि सगळ्यांच्या प्रयत्नातून, माझ्या नगरसेवकांच्या गजानन काका, अशोक बापू, मालक किंवा माझे सगळे नगरसेवक आहेत, त्यांच्या प्रयत्नातून नक्कीच यश येईल असं वाटलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षा अश्विनी पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर नगराध्यक्ष पदाची निवडणूक घ्यावी लागली. खासदार संजय पाटील यांच्या गटाला अजित घोरपडे गटाच्या 2 नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता. या सगळ्या राजकीय घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि रोहित पाटील यांच्या वर्चस्वाला आता तडा गेलाय. भाजपनं म्हणजे खासदार संजय काका पाटील यांच्या गटानं सरळ सरळ राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक फोडून पळवले. त्यातल्या 3घांना आपल्या बाजूनं मतदान करायला लावलं, एकाला गैरहजर राहायला लावलं आणि थेट रोहित पाटील गटाला त्यांनी धोबीपछाड दिला आणि आपली सत्ता आणलेली आहे. कवठे महांकाळच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानं भाजपचा आत्मविश्वास वाढलाय. तर पुढच्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल आता बिकट झाली आहे असंच म्हणावं लागेल. आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची महाराष्ट्राच्या राजकारणावर चांगली पकड आहे. त्याचबरोबर त्यांना सहकारी साखर कारखाने चालवण्याचाही चांगला अनुभव आहे. मात्र याच अजित पवारांना एक खंत अजूनही खाती आहे. ती खंत म्हणजे त्यांना सूतगिरणी चालवता आली नाही. त्यांनी बारामतीत आणलेल्या एका सूतगिरणीचा प्रोजेक्ट फसला होता आणि हेच शल्य त्यांना आजही खुणावत आहे. तर दुसरीकडे राज्यात सुरू असलेल्या टक्केवारीवरूनही त्यांनी टोला लगावलाय. राज्यात टक्केवारी घेतली जाते याबाबत ऐकायला मिळालेलं आहे. मात्र बारामतीत असं कधीही झालं नाही. त्यामुळे बारामतीत दर्जेदार कामं झाली असल्याचंही त्यांनी म्हटलंय. आपल्या पंढऱ्याच्या MIDC मध्ये खरं आपल्याला बारामती सूतगिरणी म्हणावी अशी चालवता आली नाही. ते एक अपयश आपल्याला सतत तो डाग आहे आणि ते जुन्या पद्धतीची होती आणि त्याच्यामुळं स्पर्धेच्या युगामध्ये ते टिकणं अशक्य होतं. ते लिक्विडेशनमध्ये निघाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांच्या भाषणाचे राज्यभरामध्ये चाहते आहेत. जाहीर कार्यक्रमात अजित पवार चांगलेच खुलतात. अजित पवार जेव्हा फटकेबाजी करतात तेव्हा हास्याची कारंजी उडतात. भाषण फुल फॉर्मात आल्यावरती अजित पवार जोरदार टोलेबाजीही करतात. या टोलेबाजी करताना अजित पवार विरोधक तर सोडाच पण भावालाही सोडत नाहीत. राजेंद्र पवार यांची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अर्थात ही चर्चा सुरू झाली ती अजित पवार यांच्यामुळे. टी शर्ट आणि जीन्सच्या पेहरावात राजेंद्र पवार कार्यक्रमाला उपस्थित होते. राजेंद्र पवार
हे आमदार रोहित पवार यांचे वडील. मात्र टी शर्ट आणि जीन्समुळे राजेंद्र पवार यांचा लुक तर सोडाच, वयही बदललं आणि ते जास्तच तरुण दिसायला लागले. मग काय, आयती आलेली संधी अजित पवार यांनी सोडली नाही आणि भर कार्यक्रमात जोरदार टोलेबाजी सुरू केली. या दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वसुबारसच्या दिवशी आमच्या थोरले बंधूंनी इथं आयोजित केला. आज तर काय जीन्सची पॅन्ट घातली, टी शर्ट घातलाय, बूट बीट. आम्ही तर काय, आता ही माझ्यापेक्षा मोठा आहे पण आता 30 बारका दिसतो, मी मोठा दिसतो. आता तो आणि रोहित भाऊ दिसत आहेत. अजित पवार एवढ्यावर थांबले नाही तर त्यांनी थेट बहिणींकडे राजेंद्र पवारांची तक्रार केली. मोठा भाऊ आम्हाला काहीच सांगत नाही, फॅशन विषयीच्या टिप्स देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. उलटी काय करायचं सांग, वहिनी कुठे गेल्या काय? मला माझ्या भावाला काय आम्हाला सांगतच नाही, गप्प बसतो आणि स्वतःच एकटा करतो. मला सुप्रियाला रोहितला जरा सांग, आमचा फायदा काहीतरी कर त्याचा. आम्ही तुझं सांगेल तसं सगळं ऐकू. नेहमीच ऐकत आलो पण इथून पुढे पण ऐकू. बारामतीतल्या कार्यक्रमात अजित पवारांनी धमाल उडवून दिली आणि त्यामुळेच अजित पवारांच्या खुमासदार आणि दिलखुलास भाषण शैलीचे राज्यभरात चाहते आहेत. मात्र राजेंद्र पवार यांनी अजित पवारांना टी शर्ट आणि जीन्स वापरून तरुण कसं दिसावं याच्या टिप्स दिल्या की नाही हे मात्र अजून कळू शकलेलं नाहीये. जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती. खासदार नवनीत राणा यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणामध्ये नवनीत राणा यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलेलं आहे. पाहूयात नेमकं काय प्रकरण आहे ते. राणा दाम्पत्याचं टेन्शन वाढलं. खासदार नवनीत राणांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी. पोलिसांनाही कारवाईचे आदेश. महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार करणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बोगस जात प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी शिवडी कोर्टात सुनावणी सुरू होती. शिवडी कोर्टानं बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणा यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्याचे निर्देश दिले. तसंच यासोबत मुलुंड पोलिसांनाही कारवाई करण्याचे निर्देश कोर्टानं दिलेत. त्यामुळे आता नवनीत राणा यांच्यावर कारवाई होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. जे सेशन कोर्ट आहे त्याच्यामध्ये गेलो आणि त्याची तारीख सुरू आहे आणि इथे जे आदेश ते काढत आहे. मला असं वाटतं की जेही टी व्हीवर बातम्या चालू आहे ते त्याच्यामध्ये अजूनपर्यंत काही खरं दिसत नाही आहे. कारण जेव्हा कोर्ट आम्हाला जे आदेश देईन त्याचं पालन आम्ही करत आलेलो आहे आणि पुढेही सुद्धा आम्ही करणार आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे. जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप नवनीत राणा यांच्यावर लावण्यात आला. नवनीत राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करून प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता हे प्रकरण नेमकं काय होतं आणि कसं समोर आलं त्यावर एक नजर टाकूया. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयानं 8 जून 2021 रोजी रद्द केलं. शिवाय त्यांना 2 लाख रुपयांचा दंडही ठोठावला. उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी नवनीत राणांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिका 2017 मध्ये उच्च न्यायालयात दाखल केल्या. त्यानंतर हायकोर्टानं निर्णय देत जात प्रमाणपत्र रद्द केलं. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मातोश्रीवर हनुमान चालीसा प्रकरणावरून राणा दाम्पत्याला 14 दिवसांच्या कोठडीत राहावं लागलं. मात्र सध्या राज्यात शिंदे फडणवीसांचं सरकार आलं असलं तरी कोर्टाकडून खासदार राणांना दिलासा मिळालेला नाही. तसंच पोलिसांनाही कारवाईचे निर्देश देण्यात आलेत. त्यामुळे नवनीत राणांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता काय कारवाई होते हे येणारा काळच ठरवेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांवरून पुन्हा एकदा राजकारण सुरू झालेलं आहे.
पुणे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आलेली 23 गावं ही पुन्हा वगळण्याची मागणी करण्यात आली आहे. माजी मंत्री विजय शिवतारेंनी ही मागणी केली. विजय शिवतारेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून ही मागणी केली आहे. फुरसुंगीसह 11 गावांची वेगळी नगरपालिका तयार करण्याची मागणीही त्यांनी केली. 23 गावांवर राष्ट्रवादीचं वर्चस्व असल्यानं सत्ताधाऱ्यांना ही गावं पुणे महापालिकेत नको असल्याचं सांगण्यात येत आहे. मला सांगा तुमचा प्रस्ताव काय आहे नवीन? असं आहे की 2019 साली आणि नंतर आता ही 23 गावं या संदर्भात मी तर 23 गावांबद्दल लिहिले नाही, मी फक्त माझ्या मतदारसंघातील 11 गावांबद्दल लिहिले. आमच्या अपेक्षा अशा होत्या की महानगरपालिका मध्ये गेल्यानंतर चांगल्या फॅसिलिटी मिळतील, पाणी वगैरे वगैरे. उलट झालं, एकही फॅसिलिटी मिळाली नाही. उलट आमच्या ज्या योजना होत्या त्यासुद्धा पाण्याच्या योजना नीट चालू शकत नाही अशी अवस्था झाली. बारीक सारीक गोष्टीत प्रचंड लोकांना त्रास व्हायला लागला. आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठा त्रास हा झाला टॅक्स. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण आता दिलं आहे की 38,000 रुपये ज्या मिळकतीचा टॅक्स आहे त्या मिळकतीला महानगरपालिकेने आता 13,06,000 एवढा टॅक्स लावलाय. आत्ताच माझ्याकडे अमित हरपळे नावाचे एक ग्रस्त फुरसुंगीतले आले. त्यांचा कॉर्पोरेशनमध्ये नगरपालिका ग्रामपंचायत असताना टॅक्स त्यांच्या मिळकतीचा होता 3 लाख रुपये, आता झाला 39 लाख रुपये. इलेक्शन लढायचे म्हणून ते पैसे मी भरून टाकले. मोगलांच्या काळात सुद्धा इतकी वाईट अवस्था नव्हती, इतकी वाईट अवस्था झालेली. त्यामुळे हा टॅक्स भरायचा कसा? आणि म्हणून आम्ही असे मागणी केली होती की बा डेव्हलप झालेला भाग आहे सगळा आमचा, कॉन्क्रीटचे रस्ते झाले आहेत, सगळं झालं आहे, 100 कोटीची पाण्याची लाईन झाली आहे. त्यामुळे आता काय मोठे डेव्हलपमेंट होणार नाही. मग आम्हाला एकतर पुनर्स्थापित गावच करा अशा प्रकारची मागणी मी पहिल्यांदा 19/7 केली. परत 13/10 याच्याबद्दल बैठक अहवाल वगैरे आल्यानंतर बैठकीची मागणी केली. आणि आता काल 20 तारखेला माझ्या लक्षात आलं की गावं पुनर्स्थापित करणे म्हणजे ग्रामपंचायत याच्यामध्ये डेव्हलपमेंटला थोडीशी अडचण होईल. आणि म्हणून जेव्हा डिस्कशन झाली त्यावेळेस असं लक्षात आलं की ग्रामपंचायतऐवजी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका करा, नगर परिषद करा. काय होईल, आता तुम्हाला फुरसुंगी ते माझ्या आंबेगावपर्यंत 2 नगरसेवक आहेत. जर ही नगरपालिका मी फुरसुंगी देवाची ओळी जरी केली 2-1 लाख लोकसंख्येची, तर त्याच्यामधून 20 नगरसेवक 22 नगरसेवक होतील, नगराध्यक्ष होईल, उपनगराध्यक्ष होईल. आणि ऍडमिनिस्ट्रेशन ज्याला बोलतात ना ते विकेंद्रीकरण होईल. आणि आम्हाला आमची उत्पन्न मिळतील. तिथे ज्या काही बिल्डिंग्स वगैरे बनतील वेगळ्या निधीची गरज नाही, वेगळ्या निधीची गरज पडणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. ब्रेकनंतर आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. राज्यातील आरोग्य विभागात लवकरच सर्वात मोठी भरती होणार आहे आणि त्यामुळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सरकारकडून लवकरच मोठं गिफ्ट मिळणार आहे. आरोग्य विभागाच्या तब्बल 10,127 जागांची भरती होणार आहे. येत्या 1 जानेवारीला या संदर्भात जाहिरात निघणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. आरोग्य सेवक, पर्यवेक्षक, लॅब तंत्रज्ञ तसंच प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांसाठी ही भरती होणार आहे. राज्य सरकारनं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. 10,127 जागा या ठिकाणी आम्ही आरोग्य विभागाशी ज्या संबंधित आहेत त्या ठिकाणी भरतो आहोत. या संदर्भातलं जे वेळापत्रक आहे ते आम्ही आज या ठिकाणी निश्चित केलेलं आहे. आणि जवळपास फेब्रुवारी मार्च या दरम्यान या परीक्षा आम्ही या ठिकाणी घेत आहोत. मला वाटतं गेल्या अनेक दिवसापासून हा भरतीचा जो प्रश्न आहे हा प्रलंबित होता. जवळपास 11.5 लाख विद्यार्थ्यांनी यामध्ये अर्ज दाखल केलेले होते. आपली परीक्षा शुल्क त्या ठिकाणी भरलेला होता आणि मोठा अनरेस्ट या सगळ्या उमेदवारांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी होता. आणि म्हणून तातडीने हा निर्णय आम्ही या ठिकाणी आज घेतलेला आहे. महाराष्ट्रामधील उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारनं पुण्यात उद्योग परिषदेचं आयोजन केलेलं होतं. विशेषतः ऑटोमोबाईल तसंच IT क्षेत्रामधील कंपन्यांना त्यांनी मध्य प्रदेशात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं. तर इकडं महाराष्ट्र सरकारनं उद्योग राज्याबाहेर जाऊ नये यासाठी कंबर कसली आहे. राज्यात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी नेहमीच विविध राज्यात स्पर्धा सुरू असते. याच पार्श्वभूमीवर पुण्यात मध्य प्रदेश सरकारनं खास गुंतवणूक परिषदेचं आयोजन केलं. और जमीन अपेक्षाकृत मध्य प्रदेश में पुणे से मुंबई से बहुत सस्ती है. मुझे लगता है कई गुना सस्ती होगी.
यहाँ तो अगर आप इंडस्ट्री डालो तो जमीन की कीमत देख के ही आपको पसीना आ जाएगा। मध्य प्रदेश में आइए, आप लीजिए। नक्सलवाद समाप्त कर दिया, कोई सिमी का नेटवर्क फेटवर्क नहीं, वो भी ध्वस्त कर दिया। कोई गुंडागर्दी नहीं, अगर कोई दबंगाई करता है तो सीधे मामा का बुलडोजर चलता है, सही करके रख देते। इंदौर से जो जिनका संबंध है वो जानते होंगे। मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी गुजरातमधल्या ऑटोमोबाईल आणि IT क्षेत्रातल्या कंपन्यांना मध्य प्रदेशात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं। मध्य प्रदेश सरकारकडून EV पार्कची उभारणी केली जाणार असल्याचं शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलंय। तसंच महाराष्ट्राच्या तुलनेत मध्य प्रदेशात वीज, पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचं सांगायलाही ते विसरले नाहीत। कि दोनों सेक्टर में, ऑटोमोबाइल सेक्टर और IT सेक्टर उसका हब है पुणे, और अब EV का जमाना है। E-व्हीकल भविष्य की जरूरत है। हमने मध्य प्रदेश में एक E-व्हीकल कंपनियों के लिए पार्क बनाने का फैसला किया 300 एकड़ में। एकीकडे मध्य प्रदेश सरकारनं राज्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी तसंच नवीन उद्योजकांना चालना देण्यासाठी पुढाकार घेतलाय, तर दुसरीकडे शिंदे सरकारनं उद्योग राज्याबाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरू केलेत। वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून राज्यात बरंच राजकारण झालं। या पार्श्वभूमीवर आता नवीन 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नये यासाठी शिंदे सरकारनं प्रयत्न सुरू केलेत। खरं तर स्थानिकांच्या विरोधामुळे हा प्रकल्प रखडलाय। दरम्यान महाविकास आघाडी सरकारनं विरोध लक्षात घेता नाणार प्रकल्प बारसूला हलवण्याचा निर्णय घेतला। मात्र नाणारमध्ये जमीन संपादित करण्यात आल्यानं नाणारमध्येच प्रकल्प उभारण्याकडे शिंदे सरकारचा कल असल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। भारतातील नागरिक कोरोनाला कंटाळले होते। हळूहळू कोरोनाचा धोका कमी झाला। नागरिकांनी सोपस्करपणे बूस्टर डोस घेण्याकडे पाठ फिरवल्यामुळे तब्बल 10 कोटी डोस हे सीरमला फेकून द्यावे लागल्याचा धक्कादायक खुलासा नुकताच सीरमचे मालक तथा CEO अदार पूनावालांनी केलाय। नागरिकांची कोरोनाची भीती पळाली। बूस्टर डोसकडे पाठ। तब्बल 10 कोटी डोस व्यर्थ। अदार पूनावालांचा धक्कादायक खुलासा। 2020 आणि 2021 ही 2 वर्ष भारतासह जगभरातील नागरिकांवर मोठं संकट घेऊन आली होती। कोरोनामुळे जगभरात एकच हाहाकार माजला होता। मात्र 2022 पासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेल्यानं नागरिकांची त्याच्याबाबतची भीती देखील आपसुकच कमी झाली। त्यामुळे पहिल्या डोससाठी अक्षरशः रांगा लावून जीवाचं रान करणाऱ्या नागरिकांनीच सोपस्करपणे बूस्टर डोसकडे पाठ फिरवली। त्यामुळे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात सीरमनं गेल्या वर्षी डिसेंबर पासूनच कोविशिल्डचं उत्पादन हे थांबवलेलं होतं। तरी तत्पूर्वी बनवलेले तब्बल 10 कोटी कोविशिल्डचे डोस हे कालबाह्य झाल्यामुळे फेकून द्यावे लागले असा धक्कादायक खुलासा केलाय सीरमचे मालक तथा CEO अदार पूनावाला यांनी। XBB ओमायक्रॉनच्या उपप्रकारामुळे जगभरात आणखी एका लाटेचा सामना करावा लागू शकतो असं WHOच्या शास्त्रज्ञांकडून नुकतंच घोषित करण्यात आलंय। तुमच्या बहिणीद्वारे मी सगळ्यांना विनंती करतो परत की 3रा डोस किंवा बूस्टर डोस त्वरित घ्यावा आणि 10 कोटी जे वॅक्सिनचा लॉस होतं तो त्वरित वाचवा। किंवा सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला साहेब आहे, आदर पूनावाला यांनी खूप योगदान केलं आहे। त्या दृष्टीनं ओमायक्रॉन व्हेरियंट विरोधात लस विकसित करण्यासाठी सीरम अमेरिकेतील एका कंपनीशी भागीदारी करत असल्याची माहितीही पूनावालांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। ऑनर किलिंग, जात पंचायतीचा जाच आणि मॉब लिंचिंग यासारख्या गुन्ह्यांवरती लगाम लावण्यासाठी राज्य सरकार सरसावलंय आणि त्यासाठी राज्यात खास रॅपिड रिस्पॉन्स टीम्सची स्थापना करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे जमावाकडून केल्या जाणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांवर आळा बसवण्यासाठी हेल्पलाईनही सुरू करण्यात येणार आहे। गुन्हेगारांविरोधात सरकारचा ॲक्शन प्लॅन, गुन्हे रोखण्यासाठी रॅपिड रिस्पॉन्स टीम, गुन्हेगारांना लगाम लावण्याचा प्रयत्न,
राज्यातल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता राज्य सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी पुढाकार घेतलाय. ऑनर किलिंग, जात पंचायतीकडून होणारा छळ, जमावाकडून केली जाणारी हिंसा आणि मॉब लिंचिंग सारखे गंभीर गुन्हे रोखण्यासाठी गृह विभागानं कठोर मार्गदर्शक तत्व जारी केलेली आहेत. तसंच रॅपिड रिस्पॉन्स टीम्सची स्थापनाही केली जाणार आहे. जमावाकडून केल्या जाणाऱ्या हिंसाचारांच्या घटनांना तोंड देण्यासाठी खास हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. जमावाच्या हिंसाचारात मालमत्तेचं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे नुकसान झाल्यास कठोर कारवाई केली जाईल. मालमत्तेच्या नुकसानाची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आणि संघटनांच्या आंदोलनादरम्यान होणाऱ्या हिंसाचाराला लगाम लागण्यास मदतच मिळेल. आपला विरोध प्रकट करण्यासाठी सामाजिक संघटना तसंच राजकीय पक्षांकडून आंदोलनाच्या अस्त्राचा वापर केला जात असतो. मात्र काही वेळेला अशा आंदोलनांना हिंसक वळण लागतं आणि त्यातून सार्वजनिक तसंच खासगी मालमत्तेचं न्युकसान होतं. मात्र आता या कठोर मार्गदर्शक तत्वांमुळे त्याला लगाम लागण्यास मदत होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी नवा वाद ओढवून घेतलाय. श्रीकृष्णानं अर्जुनाला जिहादची शिकवण दिल्याचं धक्कादायक विधान केल्यामुळे हा वाद उफाळून आलाय. तर भाजपनं या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय. पाहूयात याविषयीचा आमचा स्पेशल रिपोर्ट. जिहादवरून राजकीय महाभारत, शिवराज पाटलांच्या वक्तव्यामुळे वाद, विरोधकांची शिवराज पाटलांवर टीका, वादानंतर शिवराज पाटलांचा घुमजाव. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी महाभारताविषयी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय. श्रीकृष्णानं अर्जुनाला जिहाद शिकवल्याचं वक्तव्य शिवराज पाटील यांनी केल्यामुळे हा वाद आता पेटलेला आहे. महाभारत के अंदर जो गीता का जो भाग है उसके अंदर भी श्री कृष्ण की अर्जुन को भी जिहाद की बात ही कहते हैं. जिहादचा उल्लेख केवळ कुराण आणि बायबलमध्ये नसून तो महाभारतातही असल्याचं शिवराज पाटील चाकूरकर यांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटलेत. विरोधकांना तर टीका करण्याची आयतीच संधी मिळाली आहे. ये जो जिहादी हैं ये न केवल मुल्क के दुश्मन हैं, पूरी दुनिया की मानवता के दुश्मन हैं. और आप उनको जो है वो गीता से जोड़ रहे हैं, श्री कृष्ण जी के उपदेश से जोड़ रहे हैं. तो ये तो आप उनको जस्टिफाई करने की कोशिश कर रहे हैं. इसलिए कांग्रेस पार्टी को जो है फतवा फैक्ट्री की फ्रेंचाइजी बंद कर देना चाहिए, नहीं तो कांग्रेस पार्टी की खुद बंद हो जाएगी. चारही बाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर शिवराज पाटील यांच्यावर आता घुमजाव करण्याची वेळ आली आहे. तसंच आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याची सारवासारव शिवराज पाटील यांनी केलेली आहे. ये जिहाद का संदेश देने की बात आप लोग बोल रहे हैं और यही वहां पर बैठकर करना. अरे चलो यू स्टॉप टॉकिंग. आपकी वर्डिंग में सर ये आप देखो कि आप इस चीज को आप जिहाद बोलेंगे क्या? मैं नहीं कह रहा हूं. आप इस श्री कृष्ण ने भगवान को अर्जुन को करने के लिए इसको जिहाद कहेंगे क्या? आप नहीं कहेंगे. यही मैं कह रहा था. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली आहे. तर विरोधकांनी काँग्रेसला चांगलंच धारेवर धरलंय. शिवराज पाटील चाकूरकर यांनी वाद ओढवून घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाची तातडीची बैठक बोलावण्यात आलेली होती. त्यावेळेला चाकूरकर हे केंद्रीय गृहमंत्री होते. कपडे बदलण्यास वेळ लागल्यामुळे ते बैठकीला उशिरा पोहोचल्याची त्यावेळेला चर्चा रंगली होती आणि याच कारणामुळे त्यांना केंद्रीय गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता महाभारताविषयी आणि भगवद्गीतेविषयी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर घुमजाव करण्याची वेळ आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. केदारनाथची कठीण यात्रा भविष्यामध्ये सुखकर होणार आहे, कारण आता केदारनाथला रोपवेची सुविधा उपलब्ध होणार आहे.
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केदारनाथच्या रोपवेचं भूमिपूजन करण्यात आलं. येत्या 4 वर्षात हे काम पूर्ण केलं जाणार आहे. पाहूयात याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट. केदारनाथचं दर्शन होणार सुकर. 4 वर्षात उभारणार रोपवे प्रकल्प. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन. हिमालयाच्या कुशीत उत्तराखंडमध्ये वसलेलं हे केदारनाथाचं मंदिर जगभरातील शिवभक्तांचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळेच केदारनाथ मंदिराचं कवाड उघडल्यानंतर जगभरातील शिवभक्त इथं दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. समुद्र सपाटीपासून जवळपास 3562 मीटर उंचीवर वसलेल्या या भोलेनाथाच्या मंदिरापर्यंतचा प्रवास काही सोपा नाही. रस्ता आणि हवाई मार्गाने इथं पोहोचता येतं, मात्र हेलिकॉप्टरची संख्या मर्यादित आहे. तसंच सतत बदलतं हवामान हेलिकॉप्टर प्रवासासाठी जोखमीचं मानलं जातं. त्यामुळे वयोवृद्ध आणि लहान मुलांना डोली अथवा पिठचा पर्याय निवडावा लागतो. तसंच खेचरांवरून प्रवास करता येतो. आज बहुतेक भाविक पायी यात्रा करतात, त्यासाठी 5 ते 6 तासांचा कालावधी लागतो. मात्र आता भाविकांना रोपवेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केदारनाथ रोपवेचं भूमिपूजन करण्यात आलं. ये रोपवे तेज गति से आपको बाबा के पास ले जाएगा इतना नहीं है, इसके होने से, इस पे काम करने वाले लोगों से आप कल्पना नहीं कर सकते हैं मेरे देश के 130 करोड़ देशवासियों के आशीर्वाद उन पर बरसने वाले हैं. हा रोपवे प्रकल्प 9.7 किलोमीटर अंतरासाठी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे अवघ्या 25 ते 30 मिनिटात सोनप्रयाग ते केदारनाथ मंदिर हे अंतर पार करता येणार आहे. या प्रवासादरम्यान गौरी कुंड, चिरबासा, लिंचोली आणि केदारनाथ असे 4 थांबे असणार आहेत. त्यासाठी 22 टॉवर उभारले जाणार आहेत. आगामी 4 वर्षात म्हणजेच 2026 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. रोपवे प्रकल्पासाठी 1267 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. विदेशों में वहां की संस्कृति से जुड़े स्थानों की ये लोग तारीफ करते करते नहीं थकते, लेकिन भारत में इस प्रकार के काम को हेय दृष्टि से देखा जाता था. केदारनाथचं दर्शन घेऊन माघारी परतणाऱ्या भाविकांचा नुकताच हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झालाय. त्यामुळे केदारनाथ हेलिकॉप्टर सेवेच्या सुरक्षेविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर हा रोपवे अधिक सुरक्षित आणि भाविकांच्या खिशाला परवडणारा ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा बातम्या. तर दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.